स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजचा आपला सेशनचा डे 3. 2 दिवस परिवर्तनासाठी आपण प्रयत्न करतोय. आजचा तिसरा दिवस आणि आजचा दिवस महत्वाचा आहे कारण आज आपण औरा आणि चक्रांचं नॉलेज घेणार आहे. उद्या पहाटे 5:15 वाजता तुमचा शक्तिपात राहणार आहे. याच लिंकवर जॉईन करायचंय. उद्यासाठी नियम काय राहणार आहे आपला, तर तुमचा रूट चक्रापर्यंत व्हिडिओ ऑन असणं कंपल्सरी असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सकाळी थोडं फ्रेश होऊन बसा. एकदम झोपेतून केस बीस सावरत बसू नका, कारण बेडवरच उठून बसता. वी आर लर्निंग एनर्जी सायन्स, आणि त्या एनर्जी सायन्सची असं आपलीच एनर्जी निगेटिव्हिटी असेल तर मग तुम्हाला ते कनेक्शन होणार आहे का? कारण उद्या जर तुम्ही प्रॉपर नावाने, नियम काय, एक ग्लास पाणी पिऊन पिऊन बसायचं, एक 15-20 मिनिटाचं आहे. हार्डली जर तुम्ही फास्ट 5:15 जॉईन होईपर्यंत ते सगळी सिटिंग अरेंजमेंट, 5:25 पर्यंत आपली सिटिंग अरेंजमेंट कंप्लीट केली की 10 मिनिटाची प्रोसेस आहे. 5:45 पर्यंत तुम्ही फ्री होऊन जाणार उद्या सकाळी. उद्याचं सेशन जर तुम्ही अटेंड केलं तरच बाकीचे आपण प्रॅक्टिकल घेणार आहे. स्पर्श चिकित्सा, वॉटर चार्जिंग, फूड चार्जिंग. कसं वाटेल जर मी तुम्हाला उद्या म्हटलं तुमच्या अफर्मेशननी साध्या पाण्याला तुम्ही नारळाच्या पाण्याची चव किंवा मंदिराच्या तीर्थाची चव देऊ शकला? आपण फक्त ते प्रयोग म्हणून करणार नाहीये, प्रॅक्टिकल यासाठी की तुमच्या शब्दांनी तुम्ही अन्न आणि पाण्याची ऊर्जा चेंज करू शकता. मिठाचा खारटपणा तुमच्या शब्दांनी कमी होणार आहे असं म्हटलं तर कसं वाटेल? आणि तुमच्या स्पर्शातनं तुम्ही स्वतःचे आणि इतरांचा पेन कमी करू शकणार. हे प्रॅक्टिकल आपण उद्या आणि परवामध्ये करणार आहोत. ओके. पण त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे, उद्या तुम्हाला पहाटे 5:15 वाजता या लिंकवर कनेक्ट करायचं आहे. फ्रेश होऊन, पाणी पिऊन, व्हिडिओ ऑन असणं कंपल्सरी आहे. कारण शक्तिपाताच्या वेळेस तुम्ही मला दिसणं गरजेचं आहे, तरच आपण ते छानपैकी करू शकतो. अदरवाइज ये पॉसिबल नाही है. ठीक आहे. तर त्याच्यामुळे उद्या पहाटे 5:15 शार्प आपण भेटणार आहे. चला तर मग आजचा महत्वाचा विषय औरा आणि 7 चक्र यांचा आपण डिटेल स्टडी करूया आणि या चक्राने औराला समजून घेऊया. तर सगळ्यात बघा, देवाच्या फोटोच्या भोवती कोणी कोणी असा एक वलय बघितला प्रकाशाचा, बघतो ना आपण देवाच्या फोटोच्या भोवती. असंच वलय आपल्याही भोवती ईश्वराने दिलेलं आहे. आणि तेच वलय आपल्याला आपली एनर्जी फील्ड आपण म्हणतो, किंवा औरा म्हणतो, किंवा आभा मंडळ म्हणतो. तर हा जो औरा आहे, तुम्हाला मला एका पॉइंटला सुद्धा आहे. कसं वाटेल तुम्हाला हा औरा बघायला मिळाला तर? मी तुम्हाला औरा बघायला पण शिकवते. 2 व्यक्ती, आता हे का महत्वाचं आहे, जर एखाद्या व्यक्तीचं औरा कमजोर असेल तर बाह्य नकारात्मकता, जसं आपण म्हणतो ना की एखाद्याची इम्युनिटी कमी असेल तर त्याला बाहेरचे व्हायरल आजार लवकर पकडतात असं आपण बोलतो. अगदी त्याच पद्धतीने एखाद्याचा औरा नकारात्मक असेल तर बाह्य नकारात्मकतेचा परिणाम त्याच्यावर जास्ती होत असतो. आणि मग त्याचे काम आपण म्हणू, अरे खूप प्रयत्न करून हे काम हातातून निघून गेलं. वाय दिस इज हॅपनिंग? कारण त्याचा औरातनं काहीतरी निगेटिव्हिटी त्याच्या लाईफमध्ये आलेली असते. किंवा आपण असं बघा की गर्दीच्या ठिकाणी गेलो, एखाद्या लग्नात गेलो, गर्दीच्या ठिकाणी गेलो तर आपल्याला अचानक असं चिडचिड वाटतं, आल्यानंतर डोकं दुखायला लागतं. वाय? कारण अनेक औरा तिथे एकत्र आलेले असतात. त्याच्यातले सगळेच लोक पॉझिटिव्ह असतात का? नाही. काही लोक निगेटिव्ह ऊर्जांनी ग्रहण केलेलं असतात. आणि म्हणून मग आपल्याला काय वाटतं, निगेटिव्ह व्हायला लागतं, चिडचिड व्हायला लागते. म्हणजेच काय, त्या व्यक्तीची निगेटिव्हिटी कुठेतरी आपल्या औराला टच करते. आणि म्हणून आपल्याला म्हटलं जातं की नेहमी आपल्या अवतीभोवती 5 लोक सतत सकारात्मक पाहिजे, म्हणजे त्या पॉझिटिव्हच्या सकारात्मक एनर्जी. आपला खूप मूड फ्रेश असतो आणि घरी एखादी व्यक्ती येते आणि घरचं पूर्ण वातावरण चिडचिड होतं, असं बघितलंय आपण. किंवा जस्ट आता मी सेकंड लेवलच्या बॅचमध्ये शिकवलं की आधी शूज घराच्या बाहेर काढले जायचे. आता फ्लॅटमध्ये पॉसिबल नसतं तर ते घराच्या आतमध्ये आले. एवढंच काय, बुटांची एक सेपरेट रॅक बेडरूम मध्ये यायला लागली. म्हणजे कळत नकळत शूज बाहेरचा आवरा. आधीच्या काळामध्ये घराच्या बाहेर एक बादली ठेवलेली असायची, त्याच्यात मग असायचा, हातपाय धुवून घरात एंट्री मिळायची. ही प्रथा आपण कोरोनात पाळली, परत विसरून गेलो. का बरं? हे फक्त जर्मसाठी नाही, आपण जिथे गेलो तिथे नकारात्मक ऊर्जा जर कुठे आपल्या औरामध्ये कनेक्ट झाली असेल, हातपाय धुतल्यामुळे ती ऊर्जा कठीण होऊन जाते.
म्हणजे क्लीन होते, म्हणून आपल्याला हातपाय धुणं खूप गरजेचं आहे. ठीक है। सो आई रिक्वेस्ट कि बाहर जाने के बाद घर में नाही, आता आपल्याला बाहेर धुणं शक्य आहे जे लोक फ्लॅटमध्ये राहतात, ऍटलिस्ट त्यांनी काय करायचं, घरात गेल्यानंतर घरातली एक स्लीपर दाराजवळ आतमध्ये ठेवायची, शूज काढल्यानंतर सॉक्सही रिमूव्ह करा. त्याच्यानंतर ती निगेटिव्हिटी आपोआप हातपाय धुवून क्लीन होते. पण घरभर फिरत बसू नका, कळत नकळत तुम्ही ती सगळी नकारात्मकता घरात स्प्रेड करता. ओके। त्याच्यानंतर मिठामध्ये सगळ्यात पॉवरफुल निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्याचा सोर्स आहे. तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये ऍटलिस्ट आठवड्यातनं एकदा थोडं मीठ टाकायचं आणि पाण्याला अफर्मेशन द्यायचं, कारण उद्यापासून तुम्ही पॉवरफुल पर्सन बनणार आहे. स्पर्श चिकित्सेचा उपयोग, या पाण्याने आंघोळ करून, पाणी पण तुमचं ऐकणार आहे उद्यापासून, या पाण्याने आंघोळ करून मला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त झालेला आहे. ये नाही बोलना की मेरी निगेटिव्हिटी दूर हुई है. आपल्याला नेहमी अफर्मेशन बोलताना यू हॅव टू फोकस ऑन युअर लास्ट एनर्जी. तर आता एक 2-3 प्रॅक्टिकल आपण करूया पटापट, त्याच्यानंतर आपण 7 चक्रांचं ज्ञान पण घेणार आहोत. तर हा औरा एका पॉइंटला देखील असतो. तर या पॉइंटचा औरा आपण बघू. बेटा एक पेज घे बरं पटकन. आता बघा हा पेज घेतला मी आणि तुमच्या समोर मी ते डॉट काढते. आता या डॉटकडे एकटक बघा. तुम्हाला आय एम नॉट टॉकिंग अबाउट शॅडो. या डॉटच्या भोवती बघा, डॉट काढल्यावर एक प्रकाशाचं लाईट सरफेस आला. शॅडो नाही, प्रकाशाचं वलय तयार झालं का? दिसत आहे? कुणाकुणाला दिसलं त्यांनी चॅट बॉक्स किंवा मला हात दाखवा की येस दिसला म्हणून. हे बघा, हे इथे दिसतोय क्लिअर लाईट सरफेस. आता बघा, मी जर माझा हात ठेवला, मी शॅडो बोलत नाहीये, शॅडो बोलत नाही, ही शॅडो वेगळी आहे. आणि त्याच्या बाजूला प्रकाशाचं वलय, प्रत्येक फिंगरच्या बाजूला एक लाईट सरफेस दिसतोय. शॅडो नाही, शॅडो सावली, सावली आपण बघितलेली आहे. लाईट सरफेस जो प्रकाशाचं वलय आहे तो असतो औरा. तर तुम्ही माझ्या बोटांचा औरा बघू शकता. आता तुमच्या आजूबाजूला जर कोणी असेल त्यांना तुम्ही बसवू शकता, किंवा ज्यांच्या आजूबाजूला कोणी नाही आहे, यू कॅन सी माय औरा ऑल्सो. माझ्या नोज टिपवर लक्ष केंद्रित करा. विदिन सम सेकंड तुम्हाला इथून एक माझ्या औराचे तुम्हाला लेअर दिसायला लागेल. माझा आभा मंडळ देखील तुम्ही बघू शकाल. नोज टिपवर फोकस करा, नोज टिपवर. तर तुम्हाला एक औराची बघा इथे क्लिअर लेअर दिसते, दिसत आहे? प्रकाशाचं एक लेअर. हे माझंच नाही, तुम्ही कुणाचे बघू शकता. तुमच्या घरी जर एखादी व्यक्ती असेल तर त्यांना समोरासमोर बसवायचं आहे, त्यांना डोळे बंद करायला सांगा, नाही तर ते डोळे उघडे ठेवतील, तुम्ही ते हसतील तर तुमचा हे चाललं तर कॉन्सन्ट्रेशन जाईल. तर त्यांचे डोळे बंद ठेवा, त्यांच्या नोज टिपवर फोकस करा, उभं राहून बसून कसंही तुम्ही त्यांचा औरा बघू शकता. ठीक आहे. आता मी तुम्हाला प्रॅक्टिकली सिद्ध करणार आहे. दोन व्यक्तींचा, दोन व्यक्ती जेव्हा एकत्र येतात, जवळ जवळ बसतात, जसं आपण बसमध्ये गेलो आणि एका सीटवर कोणतरी बसलाय त्याच्या बाजूला जाऊन बसलो, ट्रेनमध्ये एखाद्या लोकलमध्ये आपण गेलो त्याच्या बाजूला जाऊन बसलो, त्याचा औरा तुम्हाला कनेक्ट होतो. आता तो माहितीये का पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? नाही माहितीये, पण त्याच्या एनर्जीचा तुमच्यावर इफेक्ट पडतो. हे मी आता प्रॅक्टिकली सिद्ध करणार आहे. मला आता एक व्हॉलेंटियर लागणार आहे ज्यांच्याकडे प्रॅक्टिकल करायला एक व्यक्ती आहे. पटापट, एक किंवा दोन व्यक्ती पटापट सांगा. कुणाकडे आहे एखादी व्यक्ती जे प्रॅक्टिकल मध्ये सहभाग घेऊ शकतात? जस्ट हँड रेज फास्ट, अगर आपके घर में कोई हो अभी प्रॅक्टिकल करने के लिए. मनीषा पवार मॅडम कोण आहे तुमच्याकडे? अनम्यूट करा पटकन. माईक माईक ऑन करा. हा बोला, कोण आहे? मनीषा पवार आहे. मीच करू शकते, दुसरं कोण पाहिजे? दोन पाहिजे, दोन लोक पाहिजे, तुम्ही नाही. ज्यांच्याकडे सोबत एक व्यक्ती आहे प्रॅक्टिकलसाठी पटकन. हा, जावकर मॅडम अनम्यूट करा. नेक्स्ट अजून कोण आहे? एखाद्याकडे एखादी व्यक्ती असेल बोलवा पटकन. स्वानंदी कुलकर्णी, चला अनम्यूट करा. मी दोघांनी मध्ये घेते. ओके, बोलवा तुम्ही कोण आहे. आता तुम्हाला करायचं काय मॅडम, बसून होणार नाहीये. त्या व्यक्तीला बोलवा ज्याच्यासोबत आपण प्रॅक्टिकल करतोय, आणि दोन व्यक्तींना असं दूर दूर उभं राहायचंय, दूर दूर उभं राहायचंय, फास्ट. लांब उभा राहा.
लाईट ठीक आहे, दूर दूर उभं राहायचंय. कुलकर्णी म्हणून लवकर घ्या स्वानंदीला बरोबर समोर. दोन्ही हात रब कर, थोडं मागे एक 5-6 फुटाचं डिस्टन्स घ्या दोघं एकमेकांमध्ये. 5 to 6 फीटचा डिस्टन्स घ्या, 5 ते 6 फुटाचं अंतर. आनंदी मागे जा बेटा, सरांना मागे करा मॅडम. ओके, आता दोन्ही हात रब करायचे आणि हात करून समोरासमोर उभं राहायचं. असं समोरासमोर उभं राहायचं नाही, हात असे राहतील, असं उभं राहायचं. असं उभं. हात असेल हात असे दोन्ही हात रब करा, सरांनाही हात तसेच ठेवायला सांगा. नाही ग. आणि हळूहळू चालत चालला त्यांच्याकडे, बिलकुल स्लोली चालत चालला. त्यांना नाही चालायचंय, त्यांना एका जागी स्टेबल राहायचंय. आणि तुम्ही चालत चालत त्यांच्याकडे जा. तर तुम्हाला विदिन सम सेकंड, म्हणजे विदाऊट एनी टच, तुमच्या हातांमध्ये एक असं मॅग्नेटिक एनर्जी जाणवेल, काहीतरी एक खिचल्यासारखं किंवा काहीतरी एक, की जिथे तुम्हाला जी ती फिलिंग आहे ती 1 फीट असेल, अर्धा म्हणजे 6 इंच असेल, 5 इंच असेल, ती विदाऊट एनी टच ती एनर्जी म्हणजे तुमचा औरा तिथे कनेक्ट होत आहे. करून बघा. स्लोली जा, स्लोली जा. खूप हवं. याच्यासाठी नाहीये, कोणी करू शकते प्रॅक्टिकल. आम्ही कुठल्या ऑफलाईन सेशन मध्ये रॅन्डम लोकांना उभं करतो आणि त्यांच्याकडनं प्रॅक्टिकल करून घेत असतो. जाणवली का स्वानंदी एनर्जी हातांमध्ये? दोघी स्वानंदी निघाले का? अच्छा, हो मॅडम मी आहे. इकडे खाली स्वानंदी कुलकर्णी पण आहे, तिकडे पण स्वानंदी कुलकर्णी आहे, दोघी पण. ओके, मी उद्या मराठीतच टाकते. हा किती मोठा योगायोग आहे बघा, 2 प्रॅक्टिकलसाठी दोघींना निवडलं. अच्छा, तुमचा हँड रेज आहे, तुमचा हँड लोअर करायचा. एकच मिनिट. आता त्यांचं नाव येईल. स्पंदन आहे ते, जावकर मॅडम आहे. ठीक आहे, तेच म्हणतं हँड रेज दोघींच्या नावाखाली तेच दिसत होतं. हा, एनर्जी जाणवली का तुम्हाला? नक्की. हो. ओके, याचाच अर्थ का 2 लोक एकत्रित होतात. आता ज्यांच्याकडे कोणी नाहीये प्रॅक्टिकल, त्यांनी एक प्रॅक्टिकल करून बघा. तुम्ही फक्त हँड रब करा आणि हळूवार हात स्क्रीनकडे न्या. यू विल फील द एनर्जी. जवळ आणा स्क्रीनकडे, जणू तुम्ही माझ्या हाताला टच करताय. जाणवली? कुणाकुणाला जाणवली एनर्जी? आता आपण शेकडो किलोमीटर दूर आहे, पण तरी देखील तुमच्या हाताची एनर्जी माझ्यापर्यंत पोहोचली. आणि माझं याचा अर्थ काय, की डिस्टन्स, जे लोक म्हणतात ना रे जगाच्या पाठीवर कुठे हिलिंग पोहोचवता येतं का, मी तर आता फक्त माझे दोन्ही हात रपून असे केले तरी सुद्धा तुम्ही माझी एनर्जी फील करू शकला. याचा अर्थ काय आहे, रेकी ही जगाच्या डिस्टन्सनी कुठेही आपण पोहोचवू शकतो. काय की अभि ते म्हणतात की रेकी खरंच असं असतं का, तसं असतं का? नाही, 100% रेकी जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही पोहोचवू शकता. याचं प्रॅक्टिकल आपण सेकंड लेवल मध्ये करत असतो. ठीक आहे, तर आता कळलं औरा आहे तो आपण बघू शकतो, फील करू शकतो. आता आपल्याला औरा क्लीन करा. आपण फक्त बघण्यासाठी हे करत नाहीये, आपल्याला काही जादूचे प्रयोग करायचे नाहीये. वी आर हिअर टू क्लीन अवर औरा. स्वतःचा, घरच्यांचा आणि घराचा औरा क्लीन करण्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत. ठीक आहे, तर रोज सकाळी उठल्यावर सगळ्यात महत्वाचं एनिथिंग आपलं काय आहे, औरा एनर्जी आहे. ठीक आहे, आता एवढ्या सगळ्या लोकांनी माझ्या एनर्जीला कनेक्ट केलं म्हणून मला थोडस ते डिस्कनेक्ट पण करावं लागेल. सो लेट, काल आपण रेकीचे 5 प्रिन्सिपल्स बघितले. आता आजचा आपला पहिला टॉपिक आहे औरा. तर मनुष्याला बघा अशा एनर्जी फील्ड असतात, 7 एनर्जी फील्ड असतात, जे आपल्याला प्रोटेक्शन देत असतात. ज्या आपल्याला शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक लेवलच्या सगळ्या प्रॉब्लेम मधनं बाहेर काढण्यासाठी प्रोटेक्शन देतात. पण आपल्या व्यक्तींना, जसं आपण घराची स्वच्छता करतो म्हटलं, रोज आंघोळ करतो, शरीराच्या स्वच्छतेसाठी स्वच्छ कपडे परिधान करतो, पण आपल्याला कधी माहितीच नसतं की औरा नावाची काही एनर्जी आहे, तिलाही क्लीन करावं लागतं आणि आपण हिला कधीच क्लीन करत नाही. मग आजूबाजूला असणाऱ्या, जसं म्हटलं ना की एखादा व्यक्ती तुमच्या सीटच्या बाजूला येऊन बसला, तो निगेटिव्ह आहे, तर तुम्हाला आपोआप चिडचिड व्हायला लागते. का बरं? कारण त्या व्यक्तीच्या एनर्जीने तुमची एनर्जी डॅमेज होते आणि तिथे तुम्हाला ती निगेटिव्हिटी जाणवायला लागते. आता ती निगेटिव्हिटी जाणवल्यानंतर ती एनर्जी औरातच थांबत नाही, तर ती अफेक्ट करते तुमच्या या 7 चक्रांना. आता आपला 7 चक्रांचा अभ्यास झालेला नसतो, आपण ऍज इट इज
मग ऍक्शन केव्हा घेतो, जेव्हा ह्या सगळ्या प्रॉब्लेम वाढतात आणि फिजिकल आणि मेंटल लेवलवर तुम्ही सफरिंग करता, तर मग तुम्ही डॉक्टरांकडे जाता आणि डॉक्टरांच्याकडनं तपासण्या झाल्यानंतर तुम्ही औषधं घेता. पण एज अ नेचुरोपैथी डॉक्टर आमची एक व्याख्या आहे कि अगर हमारे जिंदगी में कोई शरीर में कोई रोग है तो रोग के लिए कोई ना कोई जिंदगी हमने कारण दिया है, कारण हटा दो बीमारी अपने आप हट जाएंगे. पण ऍक्च्युली एखाद्याला जर शुगर असेल, समजा तुमच्या घरात उंदीर मरण पावला, जावकर मॅडम, उंदीर मेला एखादा आणि तुम्ही मस्त रूम फ्रेशनर आणलं आणि पूर्ण घरभरात दिवसातनं 3 वेळा टाकत आहे, उससे क्या होगा? तो उंदराचा स्मेल जाणार आहे का? नाही. मग तुम्ही जे मेडिसिन घेताय काय करून राहिले आहे? तर त्या रोगांच्या कारणांना कंट्रोल करून राहिले आहे. नाही तर शुगरची, बीपीची गोळी जे लोक घेतात त्या गोळीनी त्या व्यक्तीला बरं वाटलं असतं किंवा परमनंट नंतर जे ऑर्गन डॅमेज किंवा बाकीच्या समस्या असतात त्या झाल्या नसत्या. पण असं होत आहे, याचा अर्थ आपण काय करून राहिलो, फक्त त्या उंदरांचा स्मेल कमी करण्यासाठी रूम फ्रेशनर. आपल्याला रूम फ्रेशनर नाही मारायचं, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला डिसीज रिकव्हर करायचं आहे. तर रूट कॉज कुठून आला? तुमच्या लाईफस्टाईल मधनं आला, तुमच्या चक्रांमधनं आलं, तुमच्या आवरामधनं आलं. तुम्हाला ते जोपर्यंत बदलत नाही, तुम्ही कितीही लोक मेडिसिन घेतलं तरी व्यक्ती ठीक होऊ शकत नाही. आणि आताची तर कंडिशन कशी आहे, एखाद्याला 2-4 प्रॉब्लेम असले तर जाऊ कुठं? केस गळतीसाठी वेगळा डॉक्टर आहे, शुगरसाठी वेगळा आहे, लंग्ससाठी वेगळा आहे, पोटासाठी वेगळा आहे, हाडांसाठी वेगळा आहे. मग आता नेमकं एखाद्याला 2-4 प्रॉब्लेम बिचारीने जाऊ कुठं? मग त्याच्यापेक्षा रूट कॉजवर जर काम केलं, त्या व्यक्तीने आपली लाईफस्टाईल, आहार आणि आपली एनर्जी स्ट्रॉंग ठेवली तर तो व्यक्ती स्वस्थ होऊ शकतो. माझ्या मते डॉक्टरांचा खूप रिस्पेक्टफुल जॉब आहे. पण मध्यंतरी तुम्ही ऐकलं असेल की कशा पद्धतीने काही केस, म्हणजे आम्हाला एक शिकवलं गेलंय डॉक्टर मॉडेल, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने टेस्ट. पण आपला तो विषय नाही आहे. एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला, ऑपरेशन शिवाय पर्याय नसतो, डॉक्टरांकडे जावंच लागेल, त्यांच्याकडनं आपल्याला ट्रीटमेंट घ्यावंच लागेल. पण जे आपण छोट्या छोट्या गोष्टी ज्या लाईफस्टाईलला सुधारणार नाही, तोपर्यंत डॉक्टर फक्त तुम्हाला औषधं देतील, तुम्ही पूर्णपणे ठीक होऊ शकणार नाही. येस ऑर नो? मूळ कशात आहे? तुमच्या लाईफस्टाईल मध्ये. तुम्ही फक्त आता आपल्याला अभ्यासच नाही आहे. एखाद्याला वाटतं की शुगर झाली तर गोड खाणं बंद करायचं, पण गोड हे फक्त मिठाईमधनं येतं का? कार्बोहायड्रेट्स मध्ये देखील शुगरचं प्रमाण आहे. इकडे आपण 4 पोळ्या खाऊन राहिलेलो आहे किंवा पोळ्यांच्या जागी आपण भाकरी जेवतो, पण भाकरीमध्ये कर्बोदके आहे. त्याचं नॉलेज आपण जोपर्यंत घेणार नाही, तर आहार, लाईफस्टाईल, वॉकिंग या सगळ्या गोष्टी ऍड करून एनर्जी लेव्हलवर जेव्हा तुम्ही चक्र बॅलन्सिंग करता, आज आपल्याकडे अनेक लोकांचे रिझल्ट आहे की ज्यांचा आजार ठीक झालेले आहेत प्रॅक्टिकली. आता एक त्याचं उदाहरण तुम्हाला सांगते, जस्ट इफ आय कॅन शेअर. जर मला आता शेअर करता आलं तर मी तुम्हाला ते उदाहरण दाखवते. आता बघा, तुम्हाला एक मिनिटाचा एक व्हिडिओ दाखवते मी. शेअर साउंड भी शेअर करना है अपनी को उसका. मयुरी डोंगरे. माझे मिस्टर पण डॉक्टर आहेत आणि मला एक ऑटोमेन डिसऑर्डर म्हणून एक आहे, म्हणजे ते बॉडी आपल्या शरीराच्या अगेन्स्ट मध्ये काम करतं असं डिसीज मला झालेलं होतं. गेल्या 3 वर्षापासून मला हा त्रास होता. मी सगळे संपूर्ण म्हणजे ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी सगळं घेऊन चुकलेली. सगळ्या डॉक्टरांनी मला हेच सांगितलं, म्हणजे इव्हन मी माझे कॅन्सरचे पण म्हणजे सगळे टेस्ट झालेले माझे,
पण सगळं क्लिअर होतं, काहीच नव्हतं. पण त्या डॉक्टरांनी तेच सांगितलं की तुम्हाला हे जन्मभर असंच राहणार आहे. मी अजिबात तिखट खाऊ शकत नव्हती. मी नुसतं गेल्या 1 वर्षापासून नुसतं दूध आणि पोळीच खात होते. पोळी पण म्हणजे अगदी ती अतिशय म्हणजे मिक्सरमधून काढून आणि नुसतं गिळायचं बस. एवढंच होतं माझं. म्हणजे ब्लड पण दातातून यायचं. काळं संपूर्ण म्हणजे तोंड इतकं काळं संपूर्ण आतमधनं असं कोळशासारखं झालेलं होतं. नंतर मी आता हे रेकी सुरू केली. रेकी सुरू केल्यानंतर आता मला 60% रिलीफ आहे. म्हणजे ब्लड जे काळं झालं होतं तोंड ते सुद्धा माझं क्लिअर झालेलं आहे. आणि मी आता नॉर्मली सगळं जेवण करते. तिखट जरूर कमी आहे अजून, पण 60% मला त्याच्यातून फरक पडला. आणि सांगायचा आनंद की मॅडमच्या घरात 3 डॉक्टर आहेत. हो, माझे मुलगा असून सायंटिस्ट आहे दोघं पण कॅन्सरमध्ये रिसर्च करतात ते, आणि माझे मिस्टर पण स्वतःही डॉक्टर आहेत. तर बघा, माधुरी मॅडम जे आहेत ज्यांच्या घरात 3 डॉक्टर आहेत आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं आयुष्यभर असंच जगायचं. हा त्यांचा खूप जुना व्हिडिओ आहे. आता तर त्यांनी एकदा क्लासमध्ये आल्या लाल तिखटाचा म्हणजे आपल्या मिरचीचा ठेचा सुद्धा त्या खातात आहे. हिरवी मिरचीचा ठेचा खाऊन राहिल्या, एवढ्या ठीक झालेल्या आहेत त्या. आता हा जो आहे कोणी स्वतःच आजार पण असं हे क्लिअर करतायत. आपल्याकडे 4 स्टेजचा कॅन्सर सुद्धा ठीक झालेला आहे. मी केला नाही, विद्यार्थ्यांनी स्वतः सेल्फ प्रॅक्टिसने त्यांना हील केलेलं आहे. कसं असतं ना की औषधं हे प्रत्येक वेळेस घ्यावं आवश्यक तेवढे. पण तुम्हाला माहितीये की म्हणजे मेडिकल सायन्समध्ये माझे बरेच म्हणजे 400+ डॉक्टर माझे स्टुडंट आहे. तर त्यांना एक कन्सेप्ट शिकवली जाते मेडिकल टर्ममध्ये. कोणती? ज्या गोळीचा साईड इफेक्ट होत नाही ती गोळी इफेक्टच करू शकत नाही. म्हणजे काय आहे, गोळ्यांचा कुठेतरी थोडाफार शरीरावर परिणाम होतो आणि लॉंग टर्म मध्ये जर तुम्ही पेन किलर घेत असाल लॉंग टर्म तर त्याचा किडण्यांवर परिणाम होतो. आपल्याला माहिती आहे, लिव्हर डॅमेज होतं खूप वर्ष जर तुम्ही औषधं घेत असाल. आणि म्हणून शुगर बीपीच्या गोळ्या, ज्यांना थायरॉइडच्या गोळ्या चालू असतात, लॉंग टर्म मध्ये ऑर्गन डॅमेज होतं. जर त्या गोळ्यांनी जर तुमचा शुगर बीपी कंट्रोलमध्ये आला असता तर तुम्हाला कुठल्याही आजारासाठी 20-25 वर्ष औषध घ्यावे लागले असते का? मग एकाची 2 गोळी, दोनाच्या 4 गोळ्या झाल्या असत्या का? हम सोचते नाही. लिटरली सांगते की आपण आपल्याला ही कन्सेप्टच दिली नाही की तुम्ही ठीक होऊ शकता. गोळ्या आवश्यक आहे. मी वारंवार सांगते, आम्ही प्रत्येक पेशंटला सांगतो की डॉक्टरच्या सल्ल्यानेच औषधं घ्या. पण ते औषधं घेत असताना आपण आपल्या एनर्जीला बॅलन्स करू शकतो, आपण आपल्या लाईफस्टाईलला सुधारू शकतो, जेणेकरून डॉक्टर स्वतः तुमच्या औषधांचं प्रमाण कमी करतील. माझा युट्यूबवर आज मी तुम्हाला लिंक शेअर करते. एक व्हिडिओ आहे कॅन्सर सर्व्हायव्हर पेशंटचा, ज्यांना डॉक्टरांनी फक्त किती दिवस आयुष्य सांगितलं होतं? 40 दिवस. त्या गोष्टीला आता 6-7 वर्ष झाले. 2019-20 ची गोष्ट आहे. आणि आजही त्या छान आहेत. त्यांच्या बहिणीने त्यांच्यासाठी हिलिंग केलं. तुम्ही नक्की ते स्टोरी बघा. रिअल स्टोरी आहे तिथे. त्यांचे बिफोर आफ्टरचे फोटोज पण दिलेले आहे. तुम्हाला ते कळेल की कशा पद्धतीने हिलिंग होतं. सिर्फ चहा चाहिए की आपल्याला आपल्यासाठी. आणि मी हे नाही म्हणत की प्रोफेशनली तुम्हाला प्रत्येकाला हिलर बनायचं आहे. पण आपल्याला स्वस्तच आयुष्य जगायचं आहे. आपल्या कुटुंबांसाठी आपल्याला हिलर जर बनता आलं, आपण जर त्यांना हील करता आलं. आता समजा आताचं तुम्हाला काळ माहिती आहे की मुलं कसे मोबाईलच्या नादात आहेत आणि तासनतास मोबाईलवर राहिल्यामुळे काही वेळात काही वर्षांनी लोकांची मान अशी होऊन जाणार आहे. अगर हमें उससे बाहेर निकालना है बच्चों को, तर आपण असं सांगितल्याने होणार नाही. ते जग राहिलं नाही आता की आई वडिलांनी सांगितलं मुलांनी ऐकलं. फार कमी ठिकाणी बघायला मिळतं. कारण ऍज अ काउन्सिलर मला शाळांशी माझा संबंध येतो, पालकांशी संबंध येतो. तर या प्रॉब्लेमला सोल्युशन एकच आहे, डिस्टन्स हिलिंग. जो बोल के नाही करेंगे, तुम्ही 10 वेळा जाऊन जर म्हटलं की ते नाही होणार, अजून हायपर होतील की तू कटकट करते म्हणून माझ्या मागे मुलं. अशा माझ्याकडे टेनच्या किसी की मुलांनी शाळेत जाणं बंद केलंय त्या गेमच्या नादात, अशा देखील केसेस आहेत. पण आपण याच्यातनं मुलांना डिस्टन्सनी हिलिंग करून आपण त्याचा रिझल्ट देऊ शकतो. याचं उदाहरण माझ्याच घरी आहे. माझा मुलगा जेव्हा 9th स्टँडर्डला होता, मोठा मुलगा, त्यावेळेस तो डिप्रेशन एन्झायटीचा प्रॉब्लेम झाला होता. रिझन्स वेगळे होते त्या गोष्टींना. आणि त्याच्यानंतर तो अक्षरशः 6 महिने शाळेत गेला नाही 9th मध्ये असताना. आणि त्याचं पर्सेंटेज 80-85च्या जवळपास राहायचं. ते त्याचं 9th मध्ये 60 वर आलं. त्या डिप्रेशन एन्झायटी काढलं मी त्याला त्याच्यातनं बाहेर. नंतर पुढच्या दिवाळीनंतर सेकंड युनिट नंतर तो बिलकुल रेग्युलर शाळेत गेला. आणि जो मुलगा 9th मध्ये शाळेत नाही गेला, ट्युशनला वर्षभर गेलाच नाही, असा मुलगा 10th मध्ये टचवूड 90% घेऊन पास झाला.
आता माझा मुलगा 17 वर्षाचा 18चा कंप्लीट होईल. एक हेल्थ कोच आहे. 17 वर्षाचा मुलगा आहे, वास्तुविशारद आहे आणि विंग्स पब्लिकेशनद्वारे आता त्याचं 2 महिन्यात पुस्तक पब्लिश होणार आहे. एक लक्षात घ्या की आप अगर सही ऊर्जाओं के साथ काम करोगे, म्हणजे जिथे आम्हाला भीती होती 10वी तरी जाईल की नाही जाईल, शाळेत तरी कम्प्लीट करेल की नाही, कारण 9चं त्याचं इयर तसं गेलं. पण एक हिलर म्हणून जर तुम्ही तयार असता, आम्ही त्याला सगळे डॉक्टर केले, सोनोग्राफी केली, पोट दुखायचं, शाळेच्या नावाने पोट दुखायचं, डोकं दुखायचं, सगळे डॉक्टर केले. पण जेव्हा मी त्याला NLP आणि रेकीचं काउन्सिलिंग आणि हिलिंग चालू केलं, त्याच्यानंतर त्याचा हा रिझल्ट आहे. ओके, सो आपको जशी ऊर्जा द्याल तसं तुम्ही मिळेल. तेच जर मी त्याला 10 वेळा जाऊन म्हटलं, रे बाबा कर कर, जेव्हा स्टार्टिंगला नव्हता करत होता, आणि तेव्हापासून म्हणजे त्या प्रॉब्लेम मधनं मी पॅरेंटिंग कोचिंग चालू केलं. शाळांमध्ये जाऊन हे फ्री ऑफ कॉस्ट देते मी सेशन. हेही सेशन आपल्या तुम्हाला माहिती आहे फ्रीमध्ये आहे. का बरं? कारण मला जे म्हणतात ना, एखाद्याचे पैसे कमवण्याची ते संपलेलं आहे. तो जितना युनिवर्स को देना हो देंगा ही. पण जर माझ्या या सेशन मधनं एकाच्या चेहऱ्यावर जरी स्माईल आला ना, तर मला युनिव्हर्सच्या ब्लेसिंगची सगळ्यात मोठी फी माझ्यापर्यंत पोहोचणार आहे. त्याच्यासाठी माझं हे कार्य आहे. ओके, तर आता औरा क्लीन कसा करायचा? औरा क्लीन करण्यासाठी रेकीची प्रार्थना मी तुम्हाला उद्या शिकवणारच आहे. ती प्रार्थना बोलायची. प्रार्थना मी आता एकदा सांगून देते. मी स्वतःची किंवा आपल्या जेंडरनुसार प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत, ही प्रार्थना म्हटली. दोन्ही हात रब करायचे आहेत आपल्याला. दोन्ही हात रब करायचे आणि वरून खाली, अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो मेरे हाथों में आ जाए. हळूवार पायापर्यंत जायचं. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, शुद्ध हो जाए, शुद्ध हो जाए. तुम्ही म्हणाल पायापर्यंत जायला वाकली का नाही? मला मांडी घालून बसायची सवय. मी 4 तासही बसणार, 5 तासही बसणार, तर आरामात बसलेली असते. ठीक आहे, तर त्याच्यामुळे म्हणून मला वाकायची गरज पडली नाही पायापर्यंत पोहोचण्यासाठी. असं 3 वेळा करायचं. किती वेळा? सेल्फ औरा क्लेन्झिंगसाठी 3 वेळा. एवढं जर तुम्ही केलं तर त्याच्यातनं तुम्ही सेल्फ औरा क्लेन्झिंग दिवसभर तुम्हाला एनर्जी जाणवेल. पण त्याच्यासोबत तुम्हाला करायचं काय आहे? लिखो, फाड़ो, जलाओ, ये कंपल्सरी आपको रोज सोचने से पहिले करना है. आणि काल मी तुम्हाला होमवर्क दिलं होतं, जीवनात काय पाहिजे ते लिहून आणा. तुमचे मेन उद्देश काय आहे? तर त्याला म्हणतात अफर्मेशन. ते ब्रह्मांडाला नेहमी सांगायचे, मी भाग्यशाली आहे, मी आणि माझं कुटुंब आरोग्य संपन्न आहे, माझ्याकडे आलिशान बंगला आणि कार आहे, मी जीवनाचा प्रत्येक आनंदाने जीवन जगत आहे, प्रत्येक क्षणाला मी आनंदी जीवन जगत आहे. आता माझ्याकडे मग एखादे पेरेंट कंप्लेंट करतात, मॅडम माझ्या ना 2 पोरांपैकी ना एक लेकरू काम नाही करत, बरोबर अभ्यास नाही करत. त्यांना मला ना ते खूप चिडचिड करतात. अरे एक लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा असं कंपॅरिझन करता, आपल्या हाताचे 5 बोटं सारखे नाही आहे, ते पण लांब आखूड आहेत. आणि मग विचार करा की एकाच आई वडिलांचे मुलं सारखे नाही राहू शकत. बरोबर आहे. कालच जसं आम्ही संध्याकाळी आम्हाला एका फंक्शनला जायचो, तर आम्ही 4घे जण गेलो. फॅमिली फोटो काढत होतो. फोटो बघताना असं लक्षात आलं चौघांचा. मी यांना म्हटलं, बघा एक सेम मातृमुखी झालाय, एक पितृमुखी झालाय. म्हणजे जसे मोठे फेस एकदम मोठं झाल्यावर लक्षात येतो ना. आता माझे मुलं त्या लेवलवर आहे की चेहरे एकदम आता वो चेंज न होने वाले फेस हो जाते उस समय थोडा. तर मी बिलकुल तो चेंज. तर या पद्धतीने जर आई वडिलांचे 2 मुलं सारखे नसतात, मग त्यांचे गुणदोष, तर आई वडील जे कंपॅरिझन करतात ना घरामध्ये, वो बंद कर दो. हाय, दोनों भगवान ने दिए अपने को अच्छे आहे. कारण आपण भाग्यशाली आहेत ना. आपल्याला त्या IVF सेंटर समोर रांगा नाही लागावं लागल्या. तर स्वतःला भाग्यशाली तर समजा. आजूबाजूला लोक बघा आहे गमतीचा भाग. म्हणजे आपण बोलते ना की समोरच्या व्यक्तीने माझ्या आयुष्यात काहीच केलं नाहीये. म्हणजे ज्या माझ्या मैत्रिणी काउन्सिलिंगला येतात ना आमच्या घरी ना, आमच्या सासूबाई सासरे खूप कटकट करतात. अशा ज्या माझ्या मैत्रिणी येतात कंप्लेंट करायला, मी त्यांना म्हणते, एवढं मोठं गिफ्ट दिलं ना, त्यांच्या भरोशामुळेच तर तुमच्या सोबत आहे. नाव भेटलं, घर भेटलं, सगळं भेटलं, आणि त्याच बाईबद्दल कंप्लेंट करता तुम्ही. थोडंसं कंप्लेंट मोडवरनं कम्प्लिशन मोडवर या, तर आयुष्याचं खरं गणित, खरा आनंद भेटेल. भेटेल की नाही भेटेल? कोणी कोणी काल ऍक्टिव्हिटी केली, आप मेरे लिए बहुत खास हो? कसं वाटलं मनीषा पवार मॅडम, सांगा बरं. ती ऍक्टिव्हिटी केल्यानंतर काय झालं? छान वाटतंय मला. माझ्या मनातून राग निघून गेला सर्वांचा. आणि मला जे जे
करायचंय ते ध्येय मी करू शकते असं मला विश्वास आहे आणि माझ्यासाठी सगळं चांगलं होणार आहे हे मला वाटतं. वाटत आहे आणि होत. डेफिनेटली पेरणी चांगली करायला सुरुवात केली आपण तर निश्चितच होणार आहे. ठीक आहे. आता औरा क्लिन्झिंग मध्ये 3 प्रकार असतात. औरा क्लिन्झिंग मध्ये 3 प्रकार म्हणजे पहिला प्रकार की ज्या आपण स्वतःचा औरा क्लीन करणार ते मी सांगितलं. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे औरा क्लिन्झिंग मध्ये ज्यात तुम्ही दुसऱ्यांचा औरा क्लीन करणार, फुल बॉडीचा औरा क्लीन करणार. आणि एक आहे लोकल बॉडी पार्टचा औरा क्लिन्झिंग. लोकल बॉडी पार्ट म्हणजे फक्त डोकं दुखायचं तर डोक्याचा औरा क्लीन करणं, हात दुखत आहे तर हाताचा औरा क्लीन करणं. या पद्धतीने तुम्हाला लोकल बॉडी पार्टचं औरा क्लिन्झिंग करायचं आहे. तर त्याच्यासाठी इथे मी डिटेलमध्ये नाही, त्याचे व्हिडिओ तुम्हाला पाठवणार आहे. जे व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे सेल्फ औरा क्लिन्झिंग, ताप कसा औरा क्लिन्झिंग करून ताप कसा कमी करायचा, दुसऱ्यांचा औरा क्लिन्झिंग आणि लोकल, ते हे 3 व्हिडिओ तुम्हाला पाठवणार आहे. तर ते व्हिडिओ बघून त्या पद्धतीने तुम्ही औरा क्लिन्झिंग करू शकता. ठीक आहे. आता येऊ आपण औरा कळला सगळ्यांना की औरा क्लीन ठेवणं का गरजेचं आहे. औरा क्लीन करण्यासाठी सगळ्यात सोपी पद्धत, आठवड्यातनं एकदा किंवा जेव्हाही बाहेरून आल्यावर निगेटिव्हिटी जाणवत असेल तर तुम्हाला मिठाच्या पाण्याने आंघोळ करायचं आहे. ऍटलिस्ट थोडंसं मीठ हातात घेऊन, जसं आपण हँडवॉश ठेवतो बाजूला तसं थोडं मीठ भरून ठेवा. आल्यानंतर हात तरी क्लीन करा. बाहेरून आल्यावर सॉक्स, शूज घराच्या बाहेर नीट नेटक्या जागी ठेवून त्याच्यानंतर घरात जाऊन हातपाय धुवूनच घरात वावर करा. ठीक आहे. प्लस घराची एनर्जी क्लीन करण्यासाठी आपली 3 एनर्जी बॉल ही ऍक्टिव्हिटी आहे, ती आपण जमल्यास उद्या घेणार, ज्याच्यात मी तुम्हाला औरा कशा पद्धतीने स्ट्रॉंग करायचा ते शिकवणार. आता येऊ मूळ आपण 7 चक्रांच्या एनर्जीवर. ठीक आहे. आता औरा जसं मी बघितलं किर्लेन फोटोग्राफीद्वारा, लेट मी शेअर द स्क्रीन फर्स्ट. आता बघा आपण हा औरा बघितला. हा औरा आपण बघितला एका पॉइंटला पण असतो. प्रत्येक सजीव निर्जीव प्रत्येक वस्तूला हा औरा असतो. आणि या औरामध्ये ही किर्लेन फोटोग्राफीच्या माध्यमातून ही एका फिंगरचा औरा बघितलेला आहे. आता तुम्हाला इथे बघा ही जी लेअर आहे ही कटलेली दिसत आहे. का कटलेली आहे? या अंगठ्या जे फिंगरची इमेज आहे इथे काहीतरी कट लागलेला आहे. इथे काय झालेलं, कट लागलेला आहे म्हणून तिथे औरा डॅमेज झालेला आहे. एकच मिनिट. आता बघा इथे कट लागलेला आहे आणि म्हणून व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती. का बरं? प्रत्येकाच्या औरा आणि वेगवेगळा असतो, प्रत्येकाच्या चक्रांची एनर्जी वेगवेगळी असते म्हणून व्यक्ती वेगवेगळा वागत असतो. आता आपण पुढल्या इमेज मध्ये जेव्हा आपण बघू तर इथे दिलेली आहे 7 चक्र. दीज आर द 7 चक्र. आता हे 7 चक्र कसे काम करतात जीवनाच्या आनंदासाठी ते आपण बघणार आहे, समजून घेणार आहे. आणि आता तुम्ही पुढच्या 20 मिनिटांमध्ये लोकांना ओळखायला शिकणार आहे. अमुक एक व्यक्ती असा वागतो तर का वागतो, बरं वाटेल की नाही वाटेल जर व्यक्तीला ओळखायला शिकलं तर. या 7 चक्रांचे 7 रंग आहेत, 7 चक्रांचे 7 बीजमंत्र आहेत. ठीक आहे. आता या बीजमंत्रामध्ये पहिलं चक्र नेहमी आपण रूट चक्राला म्हणतो. खालचं चक्र हे आपलं रूट चक्र म्हणजे आपलं फर्स्ट चक्र आहे. आणि हे जे चक्र आहे क्राऊन चक्र, ते कसं चक्र आहे? ब्रह्मांडीय ऊर्जांचं कनेक्टिव्हिटीचं सेंटर आहे, प्राण ऊर्जेचं सेंटर आहे. तर आता का बरं प्रत्येक चक्राचं महत्व आहे आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनावर काय परिणाम होतो ते आता आपण बघणार आहे. तर पहिले 7 चक्रांच्या जागा समजून घ्या कोणत्या कोणत्या आहेत. 7 चक्रांच्या जागा. पहिलं चक्र रूट चक्र, जेनेटिक ऑर्गनच्या समोर. ठीक आहे. पहिलं चक्र कोणतं? रूट चक्र, हे जे लंब आहे जेनेटिक ऑर्गनच्या समोर. दुसरं चक्र आहे स्वाधिष्ठान चक्र किंवा सॅक्रल चक्र, नाभीच्या 3 बोट खाली. कुठे आहे? नाभीच्या 3 बोट खाली. नंतर मणिपूर चक्र, पिवळा रंग, बीजमंत्र रम, नाभीच्या 3 बोट वर. पहिले जागा समजून सांगते, चक्रांचे नाव आणि जागा. त्याच्यानंतर हृदय चक्र, सेंटर ऑफ द चेस्ट, रंग हिरवा, बीजमंत्र यम. नंतर थ्रोट चक्र, लाईट ब्लू कलर आणि बीजमंत्र हम. लाईट ब्लू कलर, बीजमंत्र हम, थ्रोट चक्र. त्याच्यानंतर आपण जी बिंदी लावतो दोन्ही भुवयांच्या थोडं वर, थर्ड आय चक्र हा ओंकार किंवा कोणी उकार धारण करतात. रंग आहे डार्क निळा. का बरं ओंकार आणि उकार? काही लोक इथे परिपूर्णता, नीरव शांतता इथे काहीच नाही आणि इथे पूर्णता. ठीक आहे. इथे संपूर्ण पूर्णता धारण करतात ते ओंकार इथे धारण करतात. आणि जे लोक इथे परिपूर्णता म्हणजे नीरव शांतता, इथे आता काहीच नाही,
म्हणजे जिसके म्हणजे कुठलं सुख नाही, समाधान नाही, व्यक्ती पूर्ण 100% स्टेबल आहे, ब्रह्मांडाची कनेक्शनचं स्थान. तर या पद्धतीने लोक उकारतात. काही लोक इथे उकार धारण करतात आणि इथे ओंकार धारण करतात, तर काही लोक इथे ओंकार धारण करून इथे निरव शांतता, आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे सहस्त्रादल चक्र. ठीक आहे, परत चक्र सांगते. खालचं चक्र म्हणजे रूट चक्र म्हणजे मूलाधार चक्र. सॅक्रल चक्र जे नाभीच्या 3 बोटं खाली आहे ते म्हणजे स्वाधिष्ठान चक्र. मणिपूर चक्र नाभीच्या 3 बोटावर. हार्ट चक्र सेंटर ऑफ द चेस्ट. थ्रोट चक्र थ्रोट मध्ये. थर्ड आय चक्र भुवयांच्या थोडं वर. क्राऊन चक्र जी आपली टाळूची जागा असते ना, बाळ जन्माला आल्यावर टाळूमध्ये तेल लावतात का बरं, टाळू भरली पाहिजे म्हणून, तर ते आहे क्राऊन चक्र, प्राण ऊर्जेच्या एंट्रीचं केंद्र. महत्व काय आहे, इथे आपली प्राण ऊर्जेचं, मी तुम्हाला प्रॅक्टिकली उद्या दाखवणार आहे इथे तुमची प्राण ऊर्जा आहे की नाही. प्रॅक्टिकली जो भी अपना प्रॅक्टिकल आहे, प्रॅक्टिकली तुम्हाला ऊर्जा, जसं मी औरा दाखवला, औरा आहे तुम्ही फील करू शकता. आता तुम्हाला एक प्रॅक्टिकल आपलं राहिलं थोडं स्वतःचा औरा फील करणं. तर आता तो कसा करायचा आपण बघूया. सगळ्यांनी दोन्ही हात रब करा, रब युअर हँड, आणि असा हात फील करा. तुम्हाला तुमचा औरा जाणवेल. यू कॅन फील युअर एनर्जी. आरशासमोर मागे जर प्लेन सरफेस असेल तर तुम्ही नो स्टिपवर फोकस केला, तुमचा स्वतःचा औरा बघू शकता. जाणवलं कोणाला तरी काहीतरी एक एनर्जीचा फ्लो हाताच्या वर? चेक करा. ज्यांना नाही जाणवलं रब, परत एकदा रब करून जाणवा. जाणवेल तुम्हाला. दोन्ही हात रब करा. जे लोक हेडफोन वापरत असतील, इथे तुम्हाला असा गरम वाफा जाणवेल, एकदम असा कानाच्या तिथे काहीतरी टच करायचा नाहीये, थोडं डिस्टन्स ठेवायचंय. बघा कानाच्या तिथे खूप सारा खिचाव जाणवेल. बघा कानाच्या तिथे जाणवला, करून बघा. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एनर्जी जाणवायला लागेल की आहे ती एनर्जी. असा आपला पूर्ण एनर्जी औरा जो आहे ना, तो आपल्या आजूबाजूला अस्तित्वात आहे आणि आपण त्याला फील पण करू शकतो. तर आता आपण या प्रत्येक चक्राला, त्याच्या एनर्जीला डिटेल मध्ये समजून घेऊया. आता मूलाधार चक्रापासून सुरुवात करूया. मूलाधार चक्राचा रंग लाल कलर आहे. सुपरनील ग्रंथीसोबत त्याचा संबंध आहे. मूलाधार चक्र जे आहे, मूलाधार चक्राचा रंग लाल आहे. सुपरनील ग्रंथीसोबत त्याचा संबंध आहे. किडनी, ब्लॅडर, बघा आता तुम्हाला लक्षात येईल, किडनी, ब्लॅडर, रीढ़ की हड्डी को नियंत्रित करता है. म्हणजे आपले शरीर, फिजिकल ऑर्गन तिथे कनेक्ट होतात. कार्यक्षेत्र, यह चक्र शारीरिक शक्ति, स्थिरता, सर्जन शक्ति, कुंडलिनी शक्ति का केंद्र, यहाँ शारीरिक शक्ति तथा रीढ़ की हड्डी या अन्य हड्डियों को स्थिर रखने को शक्ति प्रदान करता है. आपल्या घरी किती लोक असे आहेत, जा रे तो टीव्हीचा रिमोट आण तिथून, ती पंख्याची बटन दाबून दे, असे म्हणणारे लोक आहेत आपल्या घरी. एक ग्लास पाणी आणून दे. समज लो गलती उनकी नाहीये, त्यांचं रूट चक्र ब्लॉक आहे, मूलाधार चक्र ब्लॉक आहे. मग अशा व्यक्तींना काय होईल, हाडांचे प्रॉब्लेम होणार. शरीरात कुठेही हाडांचं दुखणं आहे, आयुष्यात अनस्टेबल असल्याची भावना आहे, म्हणजे रूट चक्र ब्लॉक आहे. मग आता तुम्हाला मी उद्या पाणी चार्ज करायला शिकवणार आहे. मग त्या व्यक्तीला पाणी चार्ज करताना पटकन एक ग्लास पाणी चार्ज करून देऊन द्यायचं, त्याचं रूट चक्र ऍक्टिव्ह झालेलं आहे. म्हणजे तो तुम्हाला म्हणणार नाही फॅनची बटन दाब म्हणून. आलं का लक्षात? ओके, या पद्धतीने तुम्ही कुठल्याही व्यक्तीला व्यवस्थितपणे हँडल करू शकणार आहे. मग आता आजपासनं आपण काय करतो, प्रॉब्लेमसाठी लोकांना दोष देतो. अरे बाबा हा असा वागतो तसा वागतो. आता आपल्याला त्यांचा प्रॉब्लेमचं जड माहिती होणार आहे की त्यांचं कुठलं चक्र ब्लॉक आहे, त्याच्यावर काम केलं प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. नाही तर तुम्ही आयुष्यभर जरी ओरडलात त्यांच्या नावानी, फायदा होणार आहे का? आणि म्हणून रेकीमध्ये डिस्टन्स रिंगला एवढं महत्व आहे. सेकंड लेवलमध्ये, फर्स्ट लेवलमध्ये पॉसिबल नाही आहे. फर्स्ट लेवल ही आपली स्वयंशुद्धीकरण कालावधी असते. आपले तर ब्लॉकेजेस असतात काही, त्याला केव्हा क्लीन करणार? तर लेवल 1 ही स्वयंशुद्धीकरण कालावधी असते. लेवल 2, लेवल 3 जी याच्या पुढची लेवल असते, त्याच्यातनं तुम्ही लोकांच्या लाईफमध्ये चेंजेस करू शकता न सांगता, फक्त चांगल्या कामासाठी. ठीक आहे, कुणालाही एकदम आपल्या सरेंडर करण्यासाठी नाही. रेकी कुठल्याही चुकीच्या कामात मदत करत नाही. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल जन जन का मंगल में हमेशा रेकी आपके साथ है. पण जर तुम्ही म्हणाल की फक्त माझं मंगल
आणि दुसऱ्याचं अमंगल, रेकी ऊर्जा तिथे साथ देणार नाही. तर इथे शक्तीचा स्रोत आहे चेतना स्फूर्ती. ज्याचं रूट चक्र स्ट्रॉंग आहे तो बिलकुल मस्त फटाफट 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 सगळे कामं करेल. नहीं तो जड़ता आणि सुस्ती. ठीक है, अभी आपको अगर एक्टिव किया तो चेतना और स्फूर्ति के साथ सारे हर एक काम हो जाएगा. नहीं तो जड़ता आणि सुस्तीमध्ये तो व्यक्ती पडलेला रहेल. किसी भी प्रकार की सेवा साधना द्वारा इस चक्र को हम एक्टिवेट कर सकते हैं. व्यक्ति में स्फूर्ति बनी रहती है, जिससे व्यक्ति हमेशा खुद तो खुश रहेगा आणि दुसऱ्यांना आनंदी करेल. नाही तर एखादा व्यक्ती घरात येते, घरी आला की अरे बापरे, झाली संध्याकाळ, आली यायची वेळ, आता काय घरातलं वातावरण खरं नाही, असं आपल्याबद्दल लोकांनी नाही म्हटलं पाहिजे. किंवा एखाद्या माणसाला एवढा धाक नाही पडला पाहिजे, अरे घरी गेल्यावर तीच कटकट लागणार आहे मागा. आता थोडा विचार करा, जर घरातनं प्रेम भेटेल तर व्यक्ती खरंच रात्री उशिरापर्यंत बाहेर राहील का? जीवन फक्त जगायसाठी नाही हो, एकमेकांना समजून घ्या, एकमेकांना वेळ द्या. घरातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक पावलाला घरी फिरून येण्याची ओढ पाहिजे. पण आपण का बरं आज, म्हणजे लिटरली माझं घर बायपासवर आहे, जुना बायपास, आणि आमच्या एरियातनं हॉस्पिटल भेटण्यासाठी 4 किलोमीटर जावं लागेल. पण त्या बायपासवर कमीत कमी 10-12 बार आहेत आणि रात्री त्या रोडने येताना खूप गर्दी असते. कधी कधी वाटतं की इतके लोक या नादी पडलेले आहेत, मग त्या घराचं कुटुंबाचं वातावरण कसं राहत असेल. पण ती व्यक्ती शौक म्हणून गेलेली नाहीये. कुठेतरी कामाचा ताण आणि घरी मिळणारा प्रेम कमी पडलं, त्याच्यामुळे ती व्यक्ती दुसऱ्या मार्गाने गेलेली आहे, वाट चुकलेली आहे. जी वाट घराकडे यायला पाहिजे होती ती वाट दुसऱ्या रस्त्याने निघालेली आहे. आणि म्हणून सांगते, कसंही जगला तो एक दिवस संपणार आहे. आणि आता तर परिस्थिती कशी झालेली आहे, कुटुंब जॉईंट फॅमिलीवरनं न्यूक्लियर फॅमिलीवर आलेले आहे. हम दो हमारे दो से हम दो हमारे एक वर आलेले. काउन्सिलिंग मध्ये खूप बिकट केसेस येतात आमच्याकडे. मुलांच्या समस्या खूप वाढलेल्या आहेत. घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाती, सांभाळा त्या नात्यांना. आणि त्या नात्यांना सांभाळण्यासाठी एकमेव औषध आहे, ते म्हणजे प्रेम. जेवढं प्रेम द्याल. पण आता ते कसं असतं ना, एखादा आजार झाला तर त्याला ठीक आहे करावं लागतं, तर त्या प्रेमासोबत तुम्हाला रेकी उपचार पण द्यावा लागेल, तर तुम्ही त्या गोष्टी ठीक करू शकाल. नुसतं सांगून होणार नाही, नुसतं प्रेम देऊन होणार नाही, कारण गोष्टी काहीतरी मोठ्या लेवलवर बिघडलेल्या असतात. तर रेकी, त्याचं उदाहरण सांगते. आमच्या पुण्याच्या एक स्टुडंट होत्या आणि कोरोना काळाच्या आधीची थोडीशी गोष्ट आहे, जस्ट तेव्हा. तर त्यांच्या पती पत्नी दोघांनी लव्ह मॅरेज केलेलं होतं ते. तर लव्ह मॅरेज असल्यामुळे सासरचे आणि माहेरचे लोक त्यांच्या संपर्कात नव्हते. दोघंही IT प्रोफेशनल मोठ्या जॉबवर होते. आणि गंमत अशी होती की म्हणतात ना, एकदम नवीन रक्त, नवीन जॉब, नवीन पैसा, मस्त पुण्यात मोठा फ्लॅट आणि मोठी गाडी घेतली. दोघांचा पगार चांगलं सेटल होतं. अशात ती महिला प्रेग्नेंट राहिले आणि परिस्थिती तिथून बिघडली. कारण प्रेग्नन्सीमध्ये डॉक्टरांनी सांगितलं ट्विन्स आहे, बेड रेस्ट कंपल्सरी आहे, वर्क फ्रॉम, आणि कंपनीने सांगितलं वर्क फ्रॉम होम भेटणार नाही. जिथे त्या जॉबवर होत्या, 4 व्हीलर घेतलेली होती, त्याचं EMI चालू होतं, फ्लॅट घेतलेला होता, त्याचा EMI चालू होता, आणि औषधांचा खर्च तुम्हाला माहिती आहे आजकाल दवाखान्यांचा किती असतो. डॉक्टरने टोटल बेड रेस्ट करायला सांगितली. परिस्थिती, कंपनीने तयार झाले नाही, परिस्थिती बिघडली. मग माणसांना म्हटलं ना की घरात काही बिघडलं तर बाहेरचा पर्याय म्हणजे त्या व्यक्तीला व्यसन जडलं, म्हणजे गरिबी में गिला आटा. ऑलरेडी फायनान्स आणि EMI ब्लॉक व्हायला लागल्या, घरा नोटिसेस यायला लागल्या बँकेच्या. एवढी बरी. त्यांनी मग रेकीचा क्लास केला. रेकीमध्ये आपण डिस्टन्स हिलिंगमध्ये टेलिपॅथिक हिलिंग शिकवतो. त्या मॅडमनी त्या प्रेग्नन्सीच्या पिरियडमध्ये ते चालू केलं, कारण पर्याय नव्हता. डॉक्टरने जर म्हटलं झोपल्या झोपल्या जेवढं जमेल त्यांना हिलिंगच्या टेक्निक शिकवल्या, त्यांनी त्या टेक्निक केल्या. आणि आनंद की जेव्हा ज्या कंपनीने त्यांना नाकारलं होतं, म्हणजे पहिला बदल हा झाला की ज्या सासूबाई त्यांच्या घरी येऊन राहायला तयार नव्हत्या, त्या राहायला तयार झाल्या. म्हणजे यांना थोडासा आधार मिळाला त्या परिस्थितीमध्ये. दुसरी परिस्थिती ही झाली, पतीचं व्यसन सुटलं आणि तोपर्यंत त्यांची डिलिव्हरी झाली, 2 जुळे मुलं झाले. आणि ज्या कंपनीने त्यांना वर्क फ्रॉम होम नाकारलं होतं आणि यांच्या जागी जी दुसरी महिला ठेवलेली होती ती जॉब रिझाईन करून गेली, तिला नेक्स्ट कंपनी जी काय भेटली असेल त्या कंपनीने, कारण यांचं वर्क चांगलं होतं, मॅडम म्हणे आता आम्ही तुम्हाला वर्क फ्रॉम होम द्यायला तयार आहे, कारण त्यांना गरज होती.
तर सगळ्या परिस्थिती रेकीतनं काही महिन्यातच सुधारून गेल्या. पण खरी मेहनत त्यांनी त्या प्रेग्नन्सी काळामध्ये जर रेकी शिकल्या नसत्या तर विचार करा की हा काळ कसा त्यांच्या जीवनात पुढे तसाच राहायला गेला असता. म्हणून ऍक्शन घेणं गरजेचं आहे. आपण काय करतो की आपल्याला माहिती सगळंच असतं, पण आपण सेल्फसाठी जोपर्यंत ऍक्शन घेणार नाही, आपल्या कुटुंबासाठी एक स्टँड घेणार नाही, तोपर्यंत रिझल्ट येणार नाही. जसं मी माझ्या मुलाच्या वेळेस जर 9th मध्ये स्टँड घेतला नसता आणि त्याला NLP रेकी सगळं हिलिंग दिलं नसतं तर त्याचा तो 10वीचा रिझल्ट मी बघू शकले नसते, किंवा आज इतक्या कमी वयात त्याचं पुस्तक पब्लिश होणं किंवा त्याचे अदर कोर्सेस कम्प्लीट होणं या गोष्टी घडल्या नसत्या. तर प्रयत्न करावे लागतात. जर तुम्हाला चांगले रिझल्ट पाहिजे ना तर ऍक्शन सुद्धा घ्यावे लागतात. असेल हरित देईल जागेवरी असं होत नाही, प्रयत्न करावे लागतात. तर एक लक्षात घ्या, आपण रूट चक्राबद्दल बोलत होतो. रूट चक्र हे पृथ्वी तत्व आहे. पृथ्वी तत्व असंतुलित होने से शरीर में जड़ता आती है, मन उदास रहता है, शरीर भारी भारी सा लगता है, हड्डियों संबंधित रोग होते, शरीर में किसी भी प्रकार की तकलीफ म्हणजे सतत दुखणे असणे त्याला हेच चक्र जबाबदार असतं. आणि आपल्या जीवनाच्या स्थिरतेचं केंद्र आहे. जर कुणाला कुठेही चक्कर बिक्कर येत असेल तर हे चक्र जबाबदार असतं. त्यानंतरचं जे आपलं चक्र आहे ते म्हणजे स्वादिष्टान चक्र, नाभीच्या 3 बोटं खाली असलेलं चक्र. आता लक्षात घ्या, हे जे चक्र याला नाभीच्या स्वादिष्टान चक्र म्हणतात. जेनेटिक ऑर्गनशी रिलेटेड, वैवाहिक जीवनाशी रिलेटेड असलेलं चक्र आहे. आणि या चक्राचं तत्व जे आहे ते जलतत्व आहे. जसं आपण पहिल्या चक्राचं म्हटलं की पृथ्वी तत्व म्हणजे जडता, याचं जलतत्व. शरीरावर कुठेही स्वेलिंग राहत असेल, बेड वेटिंगची समस्या असेल, खूप घाम येत असेल, किंवा मग वारंवार युरिनला जावं लागत असेल, अशा सगळ्या समस्यांचं रिझन या चक्रामध्ये असतं. गायनाकोलॉजिकल प्रॉब्लेम महिलांमध्ये किंवा पुरुषांमध्ये जर काही प्रॉब्लेम असतील तर ते याच चक्रांमध्ये असते. आता हे चक्र जर स्थिर नसेल, बॅलन्स नसेल, तर अशा महिला किंवा पुरुषांचा स्वतःवर कंट्रोल नसतो आणि विवाह बाह्य जे बाकीचे प्रॉब्लेम्स येतात ते याच चक्रांच्या अस्थिरतेमुळे येत असतात. म्हणून चक्र बॅलन्स असणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यानंतर मणिपूर चक्र, नाभीच्या 3 बोटावर, याला सूर्य चक्र पण म्हटलं जातं. शरीरामध्ये संपूर्ण ऊर्जांचं केंद्र याच चक्रात येत असतं. भौतिक जीवनातील प्रत्येक सुख वस्तू मिळवून देणारं हे चक्र आहे. किती लोकांना परीक्षेच्या वेळेस पोट दुखून येतं, एकदा वॉशरूमला जाऊन यायची इच्छा होते, एखादा पेपर असला, एखादा महत्वाचा टास्क आहे, कुठल्या तरी कार्यक्रमासाठी, महत्वाच्या कामासाठी बाहेर पडायचं, एखादी महत्वाची मीटिंग आहे, पण उसके पहिले एक बार वॉशरूम जाके आना है, असं ज्यांना होत असेल. का बरं होते? माणसाच्या सगळ्या इच्छा कुठे दडलेल्या असतात? पोटात. आणि परीक्षा आली की पोटात वेगळाच कडकपणा येऊन जातो. का? ते चक्र आकुंचित पावतं आणि म्हणून आपल्याला पोटामध्येच प्रेशर आल्यासारखं वाटतं आणि वॉशरूमला जायची इच्छा होते. तर म्हणजेच काय, या मणिपूर चक्राला जर तुम्ही हील केलं, बीपी, शुगर, मेन म्हणजे शुगरचा त्रास जर असेल तर तो आपल्या पॅनक्रियाजमुळे, आपल्याला पॅनक्रियाज आणि लिव्हर त्याला कारणीभूत असतं, तर त्याच्यामुळे जर तुम्ही इथे रमचं उच्चारण डेली ऐकणं चालू केलं आणि तुमच्या आहार आणि विहारावर फोकस केला तर तुम्ही तुमचा शुगर देखील कंट्रोलमध्ये ठेवू शकता, किंवा तुमचे हळूहळू तुम्ही रिकवर होऊन तुमचा पूर्ण आजार रिकवर होऊ शकतो. निश्चितच याच्यात जेव्हा आपण सेकंड थर्ड लेवलचे सिम्बॉल वापरतो तर त्याच्यात रिझल्ट आपल्याला फास्ट येत असतो. कारण रेकी लेवल 1 ची ऊर्जा 10% असते, लेवल 2 मध्ये ती 40% होते, रेकी मास्टर लेवल मध्ये ती 100% होत असते. तर आधुनिक वैज्ञानिक युग में विचारों के अधिक दबाव और सोच के कारण व्यक्ति अधिक बुद्धिमान तो बनता जा रहा है, पर शायद अपनी समझदारी खोते जा रहा है. इसलिए ईर्ष्या और द्वेष, ईर्ष्या आणि द्वेष सुद्धा याच चक्रातून भेटत असते. अग्नि तत्व के असंतुलित होने से गर्मी संबंधित रोग होते हैं, चमड़ी की बीमारियां होती है, उल्टी, गैस, इंडायजेशन, डायबिटीज, ऍसिडिटी, त्याच्यानंतर चेहऱ्यावर पिंपल्स, वजन वाढणं किंवा कमी होणं हे याच चक्रामुळे घडत असतं. त्याच्यानंतरचं चक्र हृदय चक्र. कुठलेही चक्र बॅलन्स असणं गरजेचं आहे. जर या चक्र गरजेपेक्षा ओपन असेल तर व्यक्ती दानवीन करणं बनतो, स्वतःचा विचार न करता लोकांना वाटून देतो. ठीक आहे, स्वतःचं प्रोटेक्शन पण लोकांना देऊन टाकलं त्यांनी, दानवीर करणं बनतो. मग लोक असतात ना, आपल्याजवळ असेल नसेल ते लोकांना देऊन टाकतात. दुसरा व्यक्ती असतो तो म्हणजे महाकंजूस, असेल तरी 1 रुपयाची मदत कोणाला करणार नाही. म्हणजे काय झालं, चक्र गरजेपेक्षा ब्लॉक आहे. तर चक्र बॅलन्स होणं गरजेचं आहे.
अजून दुसरी महत्वाची गोष्ट, हार्ट अटॅक पुरुषांना जास्ती का येतात? काय वाटतं? काय कारण असेल? हार्ट अटॅक पुरुषांना जास्ती का येतात? त्याचं रिझन सांगते. कारण एक पुरुष आपल्या गोष्टी जास्ती शेअर करत नाही आणि महिला एक प्रॉब्लेम झाला की 4 मैत्रिणी 2 बहिणी एक आई फोन करून मोकळी होऊन जाते. निकाल डालो भडास. नाही काय तर घरच्यांवरच निघून जाते. व्यक्त होणं गरजेचं आहे. फक्त ती थोडी जास्ती व्यक्त होते. त्याला जर बॅलन्स केलं तर ते योग्य आहे, कारण पुढे हार्ट अटॅक टाळता येतो. ठीक आहे? तर म्हणून व्यक्त व्हायला शिका आणि तेच व्यक्त ज्यांना शब्दांनी होता येत नाही त्यांना उपाय मी दिलेला आहे. लिखो, फाडो, जलाव. सोपा उपाय. रोजच्या रोज क्लिन्झिंग करून टाकायचं आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट बोल डालने का. यू विल गेट द रिझल्ट. त्याच्यानंतर एक लक्षात घ्या, या हृदय चक्राला भक्ती साधनानी जर तुम्ही डेव्हलप केलं तर प्रत्येक ऋषीमुनींनी याच चक्राला सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण करण्याचं सांगितलेलं आहे. त्यानंतरचं चक्र विशुद्ध चक्र. शब्द ही ब्रह्मांड आहे आणि शब्द व्यक्त करण्याचं मुख्य सोर्स थ्रोट चक्र आहे. आता या थ्रोट चक्र संचारकचं माध्यम आहे आपली अभिव्यक्ती, क्रियाशीलता. बरोबर आहे? आता मी जे काही संवादित डे 3 आज आणि तुमच्यासोबत साधते या चक्राच्या एनर्जीमुळेच आहे. आता आपल्या घरात काही लोक बोलतात, आता माझंही बोलण्याचंच काम आहे, पण काही लोक एवढं बोलतात की त्या बोलण्यातनं काहीच निष्पन्न होत नाही. उलट घरचं वातावरण खराब होते, सामाजिक वातावरण खराब होते. म्हणून गरजेपेक्षा जास्त स्टेटमेंट द्यायचे नाही, बोलायचं नाही. ठीक आहे? काही लोक एक शब्दही बोलत नाही. सब यहाँ पे, यहाँ से यहाँ तक अगर नहीं आया. रिसेंट माझ्याकडे एक 6 वर्षापूर्वी एक केस आली. मी औरा स्कॅनिंग, आपल्याकडे पूर्ण सॉफ्टवेअर आहे ज्याच्यातनं आपण पूर्ण औरा आणि चक्रांचं स्कॅनिंग करतो. त्या मॅडमचं मी औरा स्कॅन केला. तेव्हा लक्षात आलं की त्यांचं थ्रोट चक्र पूर्णपणे ब्लॉक आहे. मी त्यांना जस्ट म्हटलं, मॅडम कधीच तुम्ही व्यक्त होत नाही का? 42 इयर्सचं एज होतं. त्यांनी हळूच आपली फाईल काढली. शी वॉज सफरिंग फ्रॉम थ्रोट कॅन्सर. आणि त्या बोलल्या की मला लहानपणापासून कुणासोबत बोलायची, म्हणजे मी अबोल होती, मी जास्ती बोलत नव्हती. तर म्हणून जर व्यक्त होणं खूप महत्वाचं आहे. जर व्यक्त झालं नाही तर ते सफरिंग आपल्या फिजिकल आरोग्याला कारणीभूत ठरतं आणि वेळ गेल्यानंतर औषधोपचार आणि सगळ्या गोष्टींच्या मागे पडण्यापेक्षा आज वेळ असताना स्वस्त मस्त जबरदस्त आयुष्यासाठी प्रयत्न करणं केव्हाही चांगलं आहे. आणि म्हणून रोज आरशासमोर मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे म्हणणं तेवढंच गरजेचं आहे. रोज सकारात्मकतेची पेरणी करा. 3-4 महिने लागतं पीक यायला, पण जे पीक येईल ना ते कशाचं येईल? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याचं पीक येणार आहे. ओके? त्या पिकासाठी काही ऍक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे. कारण जैसे कल का जिंदगी था, मुझसे मिलने से पहिले 3 दिन पहिले वैसा ही जिओगे तो फायदा होगा का? पण आता योगायोगाने आपण भेटलोच आहे. काही नॉलेज माझ्याकडून तुमच्यापर्यंत पोहोचलंच आहे. तर माझी परीक्षा घेण्यासाठी तरी करून बघा की मंजुषा मॅडम खूप गोष्टी सांगून राहिल्या मोठ्या मोठ्या. 3 दिवस झाले, अजून 2 दिवस यांना ऐकायचंच आहे. तर खरोखर या गोष्टीत काहीतरी तथ्य आहे का म्हणून प्रॅक्टिस करा. ठीक आहे? मी माझ्या विद्यार्थ्यांना चॅलेंज देते, सेल्फी चॅलेंज, की आज सेल्फी निकाललो, मी सांगितलेल्या गोष्टी 21 दिवस तरी फॉलो करा. प्रॉमिस 21 दिवसानंतर तुमची जी सेल्फी आहे ना त्याच्यावर एक फरक पडलेला राहील. जी सेल्फी काढाल ना त्याच्यामध्ये स्माइल नावाची ऊर्जा वाढलेली राहील. थोडा डीप और स्माइल आ जाएगा. ठीक आहे? कारण मे बी उद्या जमलं तर मी तुमचं एक सुंदर हिलिंग करणार आहे. आणि त्याच्यात काल आपण एक ट्रायल घेतली, फॉरगिव्हनेस आणि माफीची गोष्ट केली. उद्या जो आपण सेशन घेणार आहे, वेळ मिळाला तर वॉटर चार्जिंग, फूड चार्जिंग सगळ्या ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर मे बी उद्या नाही तर परवा मी स्वतः तुमचं पूर्ण हिलिंग करून देणार आहे. एक हिलिंग मेरे तरफ से. आणि त्याच्यात का बरं? त्याच्यातनं तुम्हाला 2 गोष्टी, तुमचं तर हिलिंग होणारच आहे. दुसरी गोष्ट, खरोखर डिस्टन्स हिलिंग काम करते का याचा प्रत्यक्ष अनुभव पण आपण घेणार आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही शिकाल. आणि एक लक्षात घ्या, एक मास्टर हिलर म्हणून ज्या गोष्टी मी करू शकते, प्रत्येक मास्टर हिलर तेवढं हिलिंग करू शकतोच. आणि म्हणून आपल्याकडे ऑटो इम्युन डिसऑर्डरचं उदाहरण सांगितलं मी. त्याच्यानंतर तुम्हाला बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या 4 स्टेजचा कॅन्सर टिकून सांगितलं, हे त्याच्यातनंच निष्पन्न झालेले आहे. त्यानंतरचं चक्र आहे विशुद्ध चक्रानंतर विशुद्ध चक्र, थ्रोट चक्र. थ्रोट चक्राचं जे आहे ना तत्व जे आहे ते आकाश तत्व आहे. थ्रोट चक्राचं तत्व कोणतं आहे? आकाश तत्व आहे. आणि आकाश तत्व असंतुलित झालं तर शरीरामध्ये त्रिदोष येतात. वात, पित्त आणि कफाचे दोष होतात. आता आपल्या घरी कोणी ज्येष्ठ व्यक्ती असेल, त्या व्यक्तीला नेहमी ठसक येते. कोणी कोणी बघितलं?
ठसक येते, खोकल्याची उबळ येते. का होतं असं माहितीये का? ते असे असतात की त्यांच्या मनातलं सफरिंग वो कह भी नाही सकते, म्हणजे थ्रोट चक्राने व्यक्त नाही और सह भी नाही सकते, आणि म्हणून ते इथे येऊन अडकलेलं असतं आणि म्हणून त्यांना ठसक येते. तर ज्यांना जे खरोखर या परिस्थितीत असतील इथे आणि क्लासमध्ये उपस्थित असतील, तुमच्या मनातलं सगळं सफरिंग जस्ट राईट ऑन द पेपर लिहा, फाडा, जाळा. हा उपाय खूप पॉवरफुल आहे आणि याच्यातनं तुमच्या अगदी काही दिवसांमध्ये न्यूरॉन्सची नवीन जोडणी होऊन जाते. न्यूरॉन्सचा वेगळा विषय आहे, तो काही आपण इथे सध्या शिकत नाहीये. पण जशा तुम्ही विचार करता त्या प्रत्येक विचारांमधनं तुमचे न्यूरॉन्स बनत असतात. आणि जर एखादा व्यक्ती रोज म्हणेल की मैं जिंदगी में बहुत गम है, बहुत गम है, पेरणी करून राहिला, काय म्हणत असते, वास्तू तथास्तू म्हणत असते, ब्रह्मांड तुम्हाला आशीर्वाद देत असते. याला गम शब्द आवडतं का? चला द्यायच्या जीवनात 2-4 किलो जास्तीचा. मग त्याच्यापेक्षा मग तुम्ही जर म्हणायला शिकलात की मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे, ब्रह्मांड काय म्हणेल? तथास्तु, तथास्तु, तथास्तु. तुमचं आयुष्य भाग्यशाली असो. क्या अट्रॅक्ट करना है दॅट इज इन युअर हँड नाव. तुमचे अफर्मेशन, तुमचे विचार हे तुमच्या जीवनाला सकारात्मकतेचे नवी दिशा देणार आहे. ओके. त्यानंतर थर्ड आय चक्र इंट्युशनचं चक्र आहे. जेव्हा किसी भी प्रकार की साधना और व्यक्ति के जीवन में सही ज्ञान की जागृति इसी चक्र से होती है, क्रोध पर नियंत्रण रहता है. नाही तर मग तिसरी डोळा उघडला शंकरांनी. फक्त शंकराचाच नाही उघडत, प्रत्येकाला तिसरी आंख आहे. कारण म्हटलं ना की एखाद्या व्यक्तीने एखाद्याचा खून जरी केला तरी इथला त्याचा भडका आलेला आहे, इथे कंट्रोल नाही आहे. आपल्या घरी असलेली महाचंडी जेव्हा तिचा तिसरा डोळा उघडतो, बिचारा लेकरांचे हाल होतात, बरोबर की नाही? त्या मुलांवरच निघते वेराग, कारण वड्याचं तेल वांग्यावर. म्हणून माझ्या बहिणींनो, इथल्या याला शांत ठेवा, थर्ड आयला जास्ती जागृत होऊ देऊ नका. त्याला जागृत कशासाठी करायचं आहे? पॉझिटिव्ह इंटेन्शन, पॉझिटिव्ह अफर्मेशन, व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. तुम्हाला काय पाहिजे करा ना, त्याला जागृत, त्या ऊर्जांना. कशाला त्या दुःख, कष्ट, चिडचिडींना? तर त्याच्यामुळे पूर्ण ऊर्जांचं केंद्र इथे आहे, सूझबूझ और पूरक. याचा काय स्रोत? अगर आप सच्चे, तर आपली आध्यात्मिक प्रगती, तुमच्या जीवनातली आर्थिक प्रगती, सब दिमाग काही तो खेळ आहे ना. याला तुम्ही पॉझिटिव्हिटीने दिलं तर जगामध्ये जेवढे इन्व्हेन्शन झाले आहे याच्याच ऊर्जांमुळे झाले आहे ना. यांनी शोध लावला म्हणून पेन पासनं फ्लाईट पर्यंत, पेन पासनं प्लेन पर्यंत बनलाय की नाही? मग याला पॉझिटिव्ह ऊर्जा द्या. मग एवढंच आपण आपल्या जीवनामध्ये आनंदाला अट्रॅक्ट करू. त्याच्यानंतरचं चक्र आहे सहस्त्र चक्र, ब्रह्मांड. हे तर सरळ ब्रह्मांडाची. किती लोकांनी आपल्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला शेवटच्या क्षणी किंवा एखाद्या व्यक्तीला असं कुठेतरी तुम्ही बघितलं की त्याचा अंतिम क्षण तुम्ही डोळ्याने बघितला, आणि अशा व्यक्तीला तुम्ही बघितलं असेल की एखाद्याचे डोळे उघडे राहिले, एखाद्याचं तोंड उघडं राहिलेलं असं बघितलं. का बरं? ब्रह्मांड प्रत्येक व्यक्तीला काही क्षणासाठी शेवटच्या क्षणी त्या व्यक्तीच्या मुक्तीचं द्वार उघडतं, मोक्षाचं द्वार उघडतं. आणि हे चक्र प्राण ऊर्जा ग्रहण करणारं चक्र आहे. म्हणून जन्मता बाळाची टाळू नरम असते, कारण ते कनेक्शन स्ट्रॉंग, जस्ट त्याला अधिक प्राण ऊर्जेची गरज असते. म्हणून ते चक्र तेव्हा ओपन ठेवलेलं असतं. कालांतराने ती टाळू भरते. बघितलं का? टाळू नरम असते मुलांची, इथे इथे नरम भाग असतो, त्याला आपण म्हणतो नंतर हळूहळू ती टाळू भरते. किती लोकांना माहिती आहे ही गोष्ट की नाहीच माहिती आहे? टाळू भरणं हा प्रकार माहिती आहे ना? ओके, गुड. तर हळूहळू ती टाळू भरते आणि व्यक्ती जेव्हा जातो तर हे द्वार काही क्षणासाठी ओपन होतो. तर जे लोक पूजापाठ, सकारात्मकता, आध्यात्मिक विकास या सगळ्या शक्तींमध्ये असतात, तर ऑलरेडी त्यांची इथली एनर्जी ऍक्टिव्ह झालेली असते. कारण जेव्हा तो व्यक्ती मुक्त होतो तेव्हा काही शरीराला झटके येतात. तुम्ही हेही बघितलं असेल की त्या व्यक्तीला झटके येतात. मृत्यूच्या समयी काही व्यक्तींच्या बॉडीमध्ये काही व्हायब्रेशन असे झटके देताना तुम्ही बघता. का बरं? ते झटके मुक्तीच्या द्वार ओपन होतं म्हणून ते आलेले असतात. पण ज्या व्यक्तीने कुठलीच साधना केली नाहीये तो त्या झटक्यांसाठी घाबरतो. मेडिटेशनमध्ये शरीरामध्ये व्हायब्रेशन्स येणं, झटके येणं हे कॉमन असतात. पण जो व्यक्ती सिर्फ पैसा, गाडी, घर, बंगले के पीछे था, कभी अध्यात्म आणि या सगळ्या ऊर्जांशी कनेक्टच झाला नाही, तर मग त्याला त्या झटक्यांची अनुभूती नसते. मग त्या व्यक्ती त्या झटक्यांना घाबरतो. मुक्तीचं द्वार जे ओपन झालंय ते बंद होतं, प्राण इथून गेला तर तो व्यक्ती मुक्त झाला. आणि जर तो डोळ्यातनं गेला मग डोळे उघडे राहतात, तोंडातनं गेला तोंड उघडे राहतं, आपण असं म्हणतो. आणि म्हणून व्यक्तीला कुठेतरी आध्यात्मिक साधना करणं गरजेचं आहे.
या पद्धतीने आपले जे 7 चक्र आहे, या 7 चक्रांसाठी मी तुम्हाला बीज मंत्रांचा एक ऑडिओ देणार आहे आणि मी स्वतः एक तुमचं पॉवरफुल हिलिंग करून देणार आहे. तर तुम्ही या ऊर्जांना खूप सुंदरपणे एक्सपिरियन्स करू शकणार आहे. तर त्याच्यासाठी उद्या पहाटे पहिले तर कनेक्टिव्हिटी करायची आपल्याला आणि त्या कनेक्टिव्हिटीसाठी उद्या पहाटे 5:15 वाजता तुमचा रेकी ऊर्जांचा शक्तिपात आहे. शक्तिपात म्हणजे ऊर्जांचा एनर्जी एक्सचेंज, जे डॉक्टर मिकाओसींना 21 दिवस अन्न पाणी त्यागून मिळाली. भगवान बुद्धांनी 12 वर्ष तपस्या केल्यानंतर साधना मिळाली. पण डॉक्टर मिकाओसींनी किंवा आपल्या ऋषीमुनींनी गुरुदीक्षा असा एक पाड बनवलेला आहे, ज्याला आजच्या आधुनिक युगामध्ये एनर्जी एक्सचेंज म्हणतात, जो आपण उद्या अनुभव करणार आहे. फक्त अनुभवच करणार नाही, की तुमच्या स्पर्शाने तुम्ही स्वतःला हील करणार आहे, पाण्याची चव बदलवणार आहे, मिठाचा खारटपणा कमी करू शकणार आहे आणि जीवनाला सकारात्मक आनंदाशी जोडणार आहे. पण ते कोण करू शकेल? उद्याची वायरिंग सकाळची कंप्लीट झाल्यावर. नाहीतर काय होईल, वायरिंग बिना वायरिंग करता बसले इथे तर मी गॅरंटी नाही घेणार ना, कारण ती वायरिंग होण्यासाठी महत्व लागतं ना. म्हणजे तो शक्तिपात उद्या 5:15 वाजता याच लिंकवर तुम्हाला कनेक्ट करायचं आहे. रेकी ऊर्जांना उद्या परवा जे प्रॅक्टिकल आहे, यू विल फाइंड द मॅजिक इन युअर लाईफ. पण त्या मॅजिकसाठी उद्या सकाळी शक्तिपात घ्यायचा आहे. शक्तिपात एकदाच घ्यावा लागतो. ज्यांनी ऑलरेडी घेतलेला आहे त्यांनी उद्या यायचं नाही. ओके. तर भेटूया उद्या सकाळी 5:15 वाजता. पहाटे एकच दिवस उठायचं आहे, पण उठा. जे मिस करतील त्यांची गॅरंटी माझी नाही आहे. तर उद्या आपण 5:15 ला भेटणार आहोत. तोपर्यंत मला ऐकून घेतलं याच्यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. काय झालं गायत्री सोनार मॅडम, बोला. मॅडम मी एकदा शक्तिपात घेतलेला आहे तुमचा, पण प्रॅक्टिस केली नाहीये त्याची, तर मग उद्या घेऊ शकते का? दुपारचं ऍक्टिव्हेशन करा, एनर्जी जाणवेल. चला, थँक्यू. भेटूया उद्या सकाळी 5:15 वाजता.